तर आम्ही कुणावर टीका करणार नाही, विकासाच्या जोरावर आम्ही लढतोय असं भाजपचे आमदार शंकर जगताप यांनी म्हटले। पिंपरीमध्ये महायुती म्हणून लढायचं ठरलं होतं असंही यावेळेला जगतापांनी म्हटलेलं आहे। गेल्या काही दिवसापासून रणधुमाळी जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू झाले। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या आरोपावर स्थानिक नेत्यांकडून कुठलेही खंडन झालेलं नाही। भ्रष्टाचाराचा आरोप असेल किंवा अन्य आरोप असतील त्यावर कुठलेही खंडन या ठिकाणी झालेलं नाही। कशा प्रकारे या भ्रष्टाचाराच्या आरोपाला तुम्ही उत्तर द्याल? सर्वप्रथम तर ही निवडणूक ही आम्ही महायुती म्हणून लढायचं ठरलं होतं, परंतु वरिष्ठ पातळीवरती वेगवेगळी लढण्यात आली आणि माननीय मुख्यमंत्री आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही कुणावर टीका टिप्पणी करणार नाही। प्रचार प्रमुख म्हणून कसं पाहता या अजित पवारांच्या झंझावत दौऱ्याकडे? निश्चित दौरा अजितदादांनी जेवढे दौरे घेतले तेवढे आमचेही दौरे झालेले आहेत। अजितदादांच्या या सभेमुळे कुठेतरी जी एक तर्फी वाटणारी महापालिका ती आता दुरंगी लढतीत आली असं माध्यमांच्या माध्यमातून दिसतंय, पण तसं जनतेत नाहीये। जनतेत जर आपण पाहिलं तर जनता ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभी आहे, विकासाच्या पाठीमागे उभी आहे। रणजित जाधव, टीव्ही मराठी, पिंपरी चिंचवड। तर कुठलंही राजकीय वलय नसताना अपक्ष उमेदवार सचिन दाबेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। प्रभाग क्रमांक 99 मधून सचिन दाबेकर निवडणूक लढवत आहेत। मी केलेल्या कामांमुळे जनतेनं मला निवडणूक रिंगणात उतरण्यास भाग पाडला आहे। सचिन दाबेकरांची ही प्रतिक्रिया पाहायला मिळते। मला जनतेने उभं केलंय म्हणजे जनताच माझ्या पाठी सगळं काय आहे, जनताच माझी मायबाप आहे आणि जनता ही मला बहुमताने निवडून देईल ह्याची मला ग्वाही आहे आणि गॅरंटीनी की मला संपूर्ण जनता हीच निवडून देईल ही माझी खात्री आहे। भले कितीही दिग्गज आहेत, श्रीमंत आहेत, तरी पण माझ्या मागे जनता असल्यामुळे मीच निवडून येईल। तर राजकारणामध्ये गोल मारणारे खूप, पण आम्ही 16 तारखेला जिंकणार असं अमित ठाकरेंनी म्हटलंय। मी आता पूर्ण वेळ राजकारणात असणार, राजकारणात राहून बदल करता येतील ते आम्ही करू असं अमित ठाकरेंनी म्हटलेलं आहे। तुमची आवड राजकारण आहे की इतर कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला आवड आहे? आता माझी आवड फक्त राजकारण आहे। राजकारण, फक्त राजकारण। मला लोकांसाठी काहीतरी करायचं आहे। मला लोकांसाठी एक उत्तम शहर सोडायचं आहे, उत्तम राज्य सोडायचं आहे की जेणेकरून लोकांचं ते समाधान परत येईल की आम्ही या शहरांमध्ये राहतो, या राज्यामध्ये। बदलणार कसं तुम्ही? 5 वर्षात तुम्हाला दिसेल, नक्कीच दिसेल। प्रोसेस तरी चालू झालेली